2 एप्रिल रोजी बाळासाहेब आंबेडकर कोणता गौप्यस्फोट करणार आहे। त्याचप्रमाणे काल सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती बाळासाहेब आंबेडकर यांनी जी पोस्ट टाकलेली होती, या पोस्टच्या संदर्भामध्ये आज सुषमाताई अंधारे यांनी बाळासाहेब आंबेडकर यांना चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे। त्याचप्रमाणे बाळासाहेब आंबेडकर यांच्यावरती सुषमाताई अंधारे यांनी टीका देखील केलेली आहे। वंचित बहुजन आघाडी आणि संजय राऊत यांचा वाद नेमका काय आहे, हा वाद कशामुळे निर्माण झाला, त्याचबरोबर अकोला आणि सांगली या मतदारसंघाचा वाद कसा आहे हे जरा नीट समजून घ्या। गेल्या काही दिवसापूर्वी महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना त्याचप्रमाणे वंचित बहुजन आघाडी यांचा समावेश होता। सुरुवातीच्या कालखंडामध्ये महाविकास आघाडीकडून वंचित बहुजन आघाडीला कोणतंही आमंत्रण किंवा निमंत्रण देण्यात येत नव्हतं। त्याचप्रमाणे महाविकास आघाडीमध्ये कोणत्याही चर्चा किंवा बैठका होत होत्या, या बैठकीमध्ये देखील वंचित बहुजन आघाडीच्या कोर टीमला किंवा शिष्टमंडळांना देखील आमंत्रण देण्यात येत नव्हतं। वंचित बहुजन आघाडीकडून सुरुवातीला महाविकास आघाडीला एक फॉर्म्युला देण्यात आला। हा फॉर्म्युला म्हणजे सगळ्यांनी 12 जागांवरती निवडणुका लढाव्यात। त्याच्यानंतर वंचित बहुजन आघाडीने दुसरं पत्र पाठवलं। या पत्रामध्ये महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीमध्ये साधारणपणे 15 जागांवरती ओबीसींचे उमेदवार उभे करावेत, त्याचप्रमाणे 3 अल्पसंख्याकांचे उमेदवार उभे करावेत। त्याचबरोबर महाविकास आघाडीमधील जेवढे काही घटक पक्ष आहेत, या घटक पक्षाने लिहून द्यावं की निवडणुका झाल्यानंतर जे कोणी उमेदवार जिंकून येतील, हे उमेदवार भारतीय जनता पार्टीमध्ये सामील होणार नाहीत। याच बैठकीमध्ये संजय राऊत यांनी थैथयाट सुरू केला। आम्ही असं लिहून देणार नाहीत, लिहून दिल्याने काय होतं का, आणि नेमका खटका याच बैठकीमध्ये उडला। त्याच्यानंतर महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीच्या ज्या काही कोर टीमला किंवा शिष्टमंडळांना आमंत्रण आणि निमंत्रण केलेलं होतं, या शिष्टमंडळांचा अपमान करण्यात आला। त्याचप्रमाणे त्यांना तासोन तास ऑफिसच्या बाहेर किंवा ज्या ठिकाणी बैठक होती त्या बैठकीच्या खोलीबाहेर त्यांना ताटकळत उभा करण्यात आलं। त्याचप्रमाणे महाविकास आघाडीमध्ये जेवढे काही निर्णय घेण्यात येत होते, काही चर्चा करण्यात येत होत्या, याची माहिती देखील वंचित बहुजन आघाडीला किंवा त्यांच्या शिष्टमंडळांना महाविकास आघाडी यांच्याकडून पाठवण्यात येत नव्हती। आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की दररोज संजय राऊत हे पत्रकार परिषद घेतात। या पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊत नेहमीच बोलत आलेले आहेत की वंचित बहुजन आघाडी ही आमच्या सोबत आहे, वंचित बहुजन आघाडीला आम्ही 4 जागा देऊ केलेल्या आहेत। यावरती बाळासाहेब आंबेडकर यांनी असं म्हटलं होतं की महाविकास आघाडीकडून आम्हाला 4 जागा देण्यात आलेल्या नाहीत, महाविकास आघाडीकडून आम्हाला फक्त 3 जागा देऊ केलेल्या आहेत। यामधील एक अकोला हा मतदारसंघ आहे आणि उरलेल्या 2 या पडणाऱ्या जागा महाविकास आघाडीकडून आम्हाला देण्यात येत आहेत। त्याचबरोबर बाळासाहेब आंबेडकर यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये असा देखील उल्लेख केला की भारतीय जनता पार्टी सोबत झोपून आलेल्यांनी आम्हाला शिकू नये। यावरती संजय राऊत यांनी अशी टीका केली होती की वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना यांची युती ही नेमकी विधानसभा आणि महानगरपालिकेच्या संदर्भामध्ये झालेली होती। लोकसभा निवडणुकीच्या संदर्भामध्ये वंचित बहुजन आघाडीचा आणि आमची युती झालेली नव्हती। बाळासाहेब आंबेडकर यांनी युती तोडण्याची जी काही घोषणा एकतर्फी केलेली आहे, ही अत्यंत दुर्दैवी आहे। ज्याप्रमाणे आघाडी करताना तुम्ही चर्चा करता, त्याचप्रमाणे युती तोडताना देखील तुम्ही चर्चा करणं महत्त्वाचं आहे। आता काल बाळासाहेब आंबेडकर यांनी सोशल मीडिया एक्स प्लॅटफॉर्मवरती कोणत्या प्रकारची पोस्ट केलेली आहे आणि पाठीत खंजीर खुपसला असं त्यांनी जे व्यंगचित्र काढून त्याच्यामध्ये पोस्ट केलेलं आहे, या पोस्टमध्ये नेमकं काय लिहिलेलं आहे हे जरा नीट समजून घ्या, म्हणजे कळून येईल की कालच्या पोस्टमधून आज सुषमाताई अंधारे यांनी बाळासाहेब आंबेडकर यांच्यावरती कोणती टीका केलेली आहे। बाळासाहेब आंबेडकर असं म्हणतात की त्यांनी हिंदीमध्ये लिहिलेलं आहे, संजय कितना झूठ बोलोगे, अगर आपके और हमारे विचार एक है तो हमें बुलाते क्यों नहीं है मीटिंग में। 6 मार्च की 4 सीजन होटल में हुई बैठक के बाद
आपने हमारे किसी प्रतिनिधि को आमंत्रित क्यों नहीं किया? आज भी आप वंचित को आमंत्रित किए बिना क्यों बैठक कर रहे हैं? आपने तो सहयोगी होकर पीठ में छुरा खोपने वाला काम किया है। हमें पता है आपने सिल्वर ओक में हुई बैठक में क्या रवैया लिया था। क्या ये बात सच नहीं है? आपने हमारे खिलाफ अकोला में कैंडिडेट रखने की बात रखी। एक कैसा रिश्ता बना रहे हैं आप? एक तरफ गठबंधन का भ्रम दिखा रहे हैं और दूसरी तरफ हमें गिराने की साजिश कर रहे हैं। आणि त्याच्यानंतर बाळासाहेब आंबेडकर यांनी एका व्यक्तीच्या पाठीत खंजीर खुपसतानाचा एक चित्र दाखवले आहे आणि त्याच्यामध्ये विबे आणि हातावरती संजय असं लिहिलेलं आहे। आता मुळामध्ये वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेनेचा वाद कसा आहे हे जरा नीट समजून घ्या। अकोला हा मतदारसंघ वंचित बहुजन आघाडी म्हणजेच भारिप बहुजन महासंघाचा पारंपरिक मतदारसंघ आहे। या मतदारसंघावरती साधारणपणे 1998 पासून बाळासाहेब आंबेडकर सातत्याने निवडणुका लढत आलेले आहेत आणि हा मतदारसंघ भारिप बहुजन महासंघ म्हणजेच वंचित बहुजन आघाडीचा एक प्रकारचा बालेकिल्ला आहे आणि पारंपरिक मतदारसंघ देखील आहे। महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडी सामील झाल्याच्या नंतर हा मतदारसंघ वंचित बहुजन आघाडीला सुटणार होता किंवा त्यांना ते देण्यात येणार होते। मात्र संजय राऊत पडद्याच्या आडून अकोला या ठिकाणी बाळासाहेब आंबेडकर यांच्या विरोधामध्ये कॅन्डिडेट उभा करणार होते। त्याचबरोबर शिवसेनेने अकोला हा मतदारसंघ शिवसेनेला मिळावा यासाठी देखील तयारी केलेली होती। शिवसेनेचं असं म्हणणं होतं की साधारणपणे 1998 पासून आजपर्यंत जेवढ्या काही लोकसभेच्या निवडणुका झाल्यात या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा सातत्याने पराभव झालेला आहे। अलीकडे जर तुम्ही पाहिलं तर 2004, 2009, 2014, 2019 अशा सलग 4 वेळा लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झालेला आहे आणि याच कारणामुळे अकोला हा मतदारसंघाची जागा शिवसेनेला देण्यात यावी यासाठी शिवसेना आणि काँग्रेस या दोघांमध्ये मतभेद होतं, या दोघांमध्ये भांडण होतं। तर दुसरीकडे 4 दिवसापूर्वी बाळासाहेब आंबेडकर यांनी एबीपी माझा यावरती एक कार्यक्रम येतो, एबीपी माझा कट्टा, यावरती बाळासाहेब आंबेडकर यांची इंटरव्ह्यू घेण्यात आलेली होती। या इंटरव्ह्यूमध्ये बाळासाहेब आंबेडकर यांनी असं म्हटलं होतं की सांगलीमधून शिवसेनेचे जे उमेदवार उभे करण्यात आलेले आहेत त्यांचं नाव आहे, ते केसरीपट्टू आहेत, त्यांचं नाव आहे पाटील। साधारणपणे हे जे पाटील आहेत हे पाटील सुरुवातीला वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख बाळासाहेब आंबेडकर यांना भेटण्यासाठी आलेले होते। त्याचप्रमाणे त्यांनी बाळासाहेब आंबेडकर यांच्यासोबत चर्चा देखील केलेली होती आणि बाळासाहेब आंबेडकर यांना भेटून गेल्याच्या नंतर मी मतदारसंघामध्ये प्रचार प्रसार करणार आहे आणि मतदार बांधणी करणार आहे अशा प्रकारची बाळासाहेबांना विचारपूस केल्याच्या नंतर सांगलीमधील पाटील या उमेदवारांनी त्या प्रकारची तयारी देखील चालू केलेली होती। मात्र आयत्या वेळी शिवसेनेने वंचित बहुजन आघाडीचा डबल केसरी असणारे पाटील या उमेदवाराला फोडलं, आपल्या पक्षामध्ये सामील करून घेतलं आणि सांगली या जागेवरती काँग्रेस आणि शिवसेना या दोघांचा वाद असताना देखील महाविकास आघाडीमधील इतर पक्षांना कोणतीही विचारपूस न करता थेट आणि डायरेक्ट सांगलीचा उमेदवार शिवसेनेकडून जाहीर आणि घोषित करण्यात आला। हे पहिलं कारण। त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार होता हा उमेदवार देखील शिवसेनेने ओढून घेतला। त्याचप्रमाणे मागच्या 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये सांगली या मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीला सगळ्यात जास्त 3 लाखांच्या आसपास मतदान पडलेलं होतं। त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचा हक्क हा सांगली मतदारसंघावरती राहिलेला होता। एक प्रकारे सांगली हा मतदारसंघ देखील शिवसेनेने पळवला, त्याचप्रमाणे वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार जो होता त्याला देखील शिवसेनेने पळवलं आणि दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये असून देखील अकोला या मतदारसंघामध्ये बाळासाहेब आंबेडकर यांच्याच विरोधामध्ये कॅन्डिडेट उभा करण्याची तयारी किंवा पडद्यामागून आडून कशा प्रकारची तयारी संजय राऊत हे करत होते हे आता साबित झालेलं आहे।
सोशल मीडियावरती या प्रकारची बातमी प्रकाशित झाल्याच्या नंतर आज सुषमाताई अंधारे यांना जेव्हा प्रश्न करण्यात आला तेव्हा सुषमाताई अंधारे यांनी बाळासाहेब आंबेडकर यांच्यावरती कोणत्या प्रकारची टीका केलेली आहे हे जरा नीट समजून घ्या. सुषमाताई अंधारे असं म्हणत आहेत की मुंबईला जी सभा झाली तिथे वंचितने उद्धव ठाकरे यांना निमंत्रण का दिले नाही? काँग्रेसशी पटत नाही पण त्यांना तुम्ही बोलवलं. आम्ही आधी 4 नंतर 5 जागा दिल्या होत्या. आम्ही 100 पावलं चाललो. तुम्ही आहे त्या जागेवर तरी थांबा. तुम्ही मागे जात असाल तर ही कसली दोस्ती? महाविकास आघाडीमध्ये कुठलीही बिघाडी नाही. हे फक्त जाणून बुजून दाखवलं जातंय. छोटे मोठे वाद होते ते मिटतील असं सुषमाताई अंधारे यांनी आजच्या पत्रकार परिषदेमध्ये म्हटलंय. तर आज दुपारी बाळासाहेब आंबेडकर यांची देखील पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेमध्ये देखील बाळासाहेब आंबेडकर यांनी शिवसेनाचे प्रवक्ते असणारे संजय राऊत यांच्यावरती देखील भाष्य केलेलं आहे. बाळासाहेब आंबेडकर यांनी संजय राऊत यांच्यावरती बोलताना म्हटले की संजय राऊत हे इंडिव्हिज्युअल आहेत आणि इंडिव्हिज्युअल या व्यक्तीवरती मी भाष्य करणार नाही. आमची आघाडी ही शिवसेनेसोबत होती, काँग्रेस सोबत होती, राष्ट्रवादी सोबत होती. त्याचबरोबर आता सध्याला युती तुटली की नाही तुटली याच्यावरती मी आज भाष्य करणार नाही. येणाऱ्या 2 एप्रिलला मी भाष्य करेल. त्याचबरोबर महाविकास आघाडीसोबत जुळवण्याची तयारी आमच्या बाजूने आहे, मात्र त्यांच्या बाजूने कसली तयारी आहे हे मी आता तरी सांगू शकत नाही. अशा प्रकारे अकोला आणि सांगली या मतदारसंघावरती शिवसेने कशा प्रकारे कट कारस्थान आणि कूटनीती वापरली, त्याचप्रमाणे बाळासाहेब आंबेडकर यांच्या विरोधामध्ये कशा प्रकारचा उमेदवार देण्याची तयारी संजय राऊत यांच्याकडून करण्यात आलेली होती हे या गोष्टीवरून समजून येत आहे.